स्त्री पुरुष तुलना हे ताराबाई शिंदे यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या संदर्भात आपण स्त्रियांच्या विषयी ताराबाईंचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन वेगवेगळ्या रूपातला आपण पाहिला। आता आपणाला स्त्रियांच्या प्रगतीसाठी, स्त्रियांच्या समतेसाठी, स्त्री पुरुष समानतेसाठी जे प्रयत्न करायला पाहिजेत किंवा ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याचा विचार आपणाला पाहिजे। ताराबाई शिंदेंच्या संदर्भात विचार केला तर त्या म्हणतात की स्त्रियांना शिक्षणाची आवश्यकता आहे आणि म्हणून त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाकडे इथलच्या व्यवस्थेचं लक्ष वेधलेलं आहे। स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पुरुषांनीच केलेले असं ते म्हणतात। स्त्रिया अज्ञानी आहेत, त्या भोळ्या आहेत, त्यामुळे त्या अन्याय सहन करतात। त्यांना जर घराबाहेर पडता आलं तर इतर स्त्रिया ज्या अज्ञानी आहेत त्या अज्ञानपणामुळे त्यांना ज्ञान आणि शहाणपण येत नाही। कारण घराच्या बाहेर जरी त्या पडल्या तरी जिथं जाणार आहे तिथलच्या स्त्रिया देखील अज्ञानी आणि अशिक्षित आहेत। ताराबाई म्हणतात की तुम्ही पुरुषांना की तुम्ही अट्टल हुशार कोल्हे आहात। इंग्रज सरकारचे राज्य झाल्या वाचून स्त्रियांना विद्यादान देऊन त्यांची मने नेहमी सर्व मानसिक व व्यावहारिक प्रसंगात धैर्याने राहण्यात पुष्कळ तऱ्हेने बळकटी झाली आहे। म्हणजे इंग्रजांनी जे इथं शिक्षण आणलं त्या शिक्षणामुळे स्त्रियांच्या धैर्यामध्ये, तिच्यातल्या व्यवहारामध्ये, तिच्या त्या मानसिकतेमध्ये बळकटी आलेली। त्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये जे अज्ञान वसत होतं ते जाऊन आता आपले बरे वाईट, कोणाशी कसं वागावं, आपलं बरं वाईट काय आहे, हा संसाराचा गाडा कसा हाकावा, स्वधर्म पातिवृत्य याविषयी चांगलं तिला समजू लागलेलं। त्यामुळे आपल्या भरतखंडाची स्थिती काही दिवसांनी अगदी बदलून जाईल असं ताराबाईंना वाटतं। संसाराची अर्धी जबाबदारी पार पाडणारी म्हणून स्त्रीची समान प्रतिष्ठा त्या गृहीत धरतात आणि ही जबाबदारी स्त्री शिक्षणाने पूर्ण करता येते असा त्यांना विश्वास वाटतो। कारण शिक्षण हे अर्थार्जनासाठी आहे, तसं स्त्रियांना पुरुषाबरोबरीची जी समान प्रतिष्ठा आहे ती प्राप्त करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे असं त्यांना वाटतं। खरं तर ताराबाई शिंदे त्या काळामध्ये देखील जो विचार करतात तो आजच्या काळातला देखील किती पुरोगामी विचार आहे आपल्याला कळेल। त्यांना असं वाटतं की स्त्री पुरुष संबंध सुधारण्यासाठी स्त्री शिक्षणाची गरज आहे। कारण समाजातील स्त्री आणि पुरुष या नात्याचा अत्यंत बारकाईने जर विचार केला तर ताराबाईंनी हे शिक्षणाचं स्त्रीच्या जीवनातलं देखील महत्त्व तितकंच अधोरेखित केलेलं आपल्याला दिसतं। म्हणून ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या पुस्तकामध्ये स्त्री शिक्षणाचा विचार विशेषत्वानं मांडलेला आपल्याला दिसतो आणि त्याच्यामुळे स्त्रीची प्रगती खुंटलेली आहे। तिच्यामुळे शिक्षणामुळे, शिक्षण नसल्यामुळेच, अज्ञानीपणामुळेच स्त्रियांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं हे दबलेपण आहे, दाबलेपण आहे पुरुषी प्रभावाखालचं। म्हणून ती स्वाभिमानानं, ताठमानेनं, अज्ञानपण झुगारून ही शिक्षणामुळे उभा राहू शकते असा ताराबाई शिंदेंना विश्वास आहे। स्त्री शिक्षणाची जशी गरज आहे तसंच ताराबाई शिंदे म्हणतात की कायद्याची सुद्धा आवश्यकता आहे। 19व्या शतकामध्ये स्त्रियांच्या प्रश्नाबाबतीत इंग्रज सरकारनं
भारतीय जे सुधारकांनी इथलच्या मागण्या केल्या त्या मागणीनुसार इंग्रजांनी कायदे केले आणि ह्या कायद्यामुळे स्त्रियांना दास्यातून सोडविण्यासाठी व पुरुषी श्रेष्ठत्वाची कल्पना नष्ट करून टाकण्यासाठी किंवा स्त्री आणि पुरुष समानतेच्या दृष्टीने वागवण्यासाठी स्त्री शिक्षण या गोष्टीबरोबरच ताराबाई शिंदे यांना कायद्याची आवश्यकता वाटते आणि म्हणून त्या प्रतिपादन करतात. जर परकीय राजसत्तेचे कायदे केलेले असले तरी त्यांची आवश्यकता आपल्याकडे सुद्धा कशी आहे हे ताराबाई सांगतात. अगदी पूर्वापार परंपरेनं चालत आलेल्या आपल्याकडच्या ज्या वाईट रूढी आहेत, परंपरा आहेत, ह्या बंद पाडण्यासाठी आपल्याकडे कायद्याची आवश्यकता आहे असं त्या म्हणतात. पण कायद्याची देखील काही मर्यादा आहेत, त्याही त्या स्पष्ट करतात. कारण साक्षी पुरावा लागतो कायद्याला. या साक्षी पुराव्याच्या अभावामुळे स्त्री पुरुष चोरट्या संबंधात पुरुष सहजपणे सुटू शकतो, पण स्त्री मात्र तिच्यावर अन्याय केला जातो आणि हे मात्र सिद्ध जास्त करता येत नाही. स्त्रीला दोषी धरवल्या जातं आणि म्हणून कायद्याची ही मर्यादेची बाजू देखील ताराबाई शिंदे यांनी विचारात घेतल्याची आपल्याला दिसतं. म्हणजे स्त्री शिक्षण आणि कायद्याची अंमलबजावणी, कायदा हा कसा आहे या संदर्भातलं वर्णन देखील ताराबाई शिंदे करतात. खरं तर स्त्रियाच्या या दुय्यम स्थानाबाबतीत किंवा तिला कुटुंबामध्ये जे महत्व नाही त्या बाबतीत दास्यत्वात दबली गेलेली जी स्त्री आहे ती कशामुळे आहे तर अंधश्रद्धेमुळे असं म्हणतात ताराबाई शिंदे. आणि हा अंधश्रद्धेचा देखील विचार आपण केला गेला पाहिजे. पतीचं प्रेम, मूल नसणं, बघा पतीचं जर प्रेम नसेल आणि मूल नसेल ना तर त्या स्त्रीची अवस्था अत्यंत वाईट होते. पतीचं प्रेम व मूल प्राप्त होण्यासाठी स्त्री कोणतीही पूजा अर्चा उपास करायला तयार होईल. समाजात आणि कुटुंबात आपलं स्थान राहावं, महत्व मिळवण्यासाठी त्या काळी महिला या अंधश्रद्धेच्या बळी पडत असत. आणि म्हणून ताराबाई म्हणतात स्त्रिया ह्या स्वभावाने हेकेखोर आहेत. भोळ्या असल्याने संतती, संपत्ती व नवऱ्याची प्रीती संपादन करण्यासाठी त्या बैराग्याचं, भोंदू बाबांचं ऐकून अंधश्रद्धेचं पालन करतात, उपास करतात, व्रतवैकल्य करतात आणि याच्यामुळे एका अर्थानं स्त्री ही नाडल्यात जाते, उपासानं विकल होते. दिवसभर काबाड कष्ट करणाऱ्या स्त्रीला उपासाची गरज नाही. त्या स्त्रिया ह्या नवऱ्याची मर्जी किंवा मुलाची प्राप्ती याच्यासाठी निरंतरपणे ते कोणत्या ना कोणत्या व्रतवैकल्यात किंवा उपास तापासामध्ये गुंतून पडलेले असतात. कारण त्या काळामध्ये स्त्रियांना पती आणि मूल बघा हे दोनच जीवनाचे आधार होते. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये जर तिला प्रतिष्ठा मिळवायची असेल, सुखप्राप्ती उपलब्ध व्हायची असेल तर ह्याच गोष्टी होत्या. स्त्रीच्या व्यक्तिगत बुद्धिमत्ता वा कर्तृत्व याला काहीही समाजामध्ये स्थान नव्हतं. स्त्रीच्या जीवनात किंवा त्या स्त्रीच्या जीवनाला घरात सारवायचा जो पोत्रा असतो का नाही, पोत्रा द्यायचा किंवा भुई घ्यायचा, सारवण घ्यायचा, त्या सेनानं किंवा मातीने माकलेल्या फाटक्या तुटक्या धुडक्या इतकी किंमत त्या काळामध्ये स्त्रीला होती. आणि म्हणून त्या अंधश्रद्धेच्या बळी पडत असत. आणि हे सगळं जे ना हे पुरुषी जी वर्चस्व आहे, ह्या वर्चस्वाला त्या काळातले शास्त्रकर्ते देखील तेवढेच जबाबदार होते. कारण स्त्रीविषयी अपेक्षेची
हीनतेची जी वृत्ती आहे ह्या असण्यापाठीमागे त्या काळी धर्मग्रंथ, पुराण ग्रंथ यांचा समाज मनावर प्रचंड परघडा होता, प्रभाव होता. हे प्रमुख कारण आहे. हे कारण जाणूनच ताराबाई म्हणतात स्त्री पुरुष तुलना या ग्रंथात की स्त्रियावरील अन्यायाबद्दल पुरुष व शास्त्रकर्ते हे जबाबदार आहे. स्त्री ही गृहाची लक्ष्मी न राहता गृहातली बंदी शाळेतली एक बटीक बनली जाते. त्याच कारण असं आहे की हिंदूंची शास्त्र आणि धर्माच्या नावाखाली चाललेल्या रूढी, हिंदू शास्त्राने स्त्रीवर अनेक मार्गाने बंधनं घातली, पण पुरुषांना मात्र रान मोकळं सोडून दिलं. यामागचं कारण ताराबाईंच्या स्पष्टीकरणावरून आपणाला जाणवतं. पुरुष व स्त्री यामध्ये पुरुषाला श्रेष्ठत्व आणि स्त्रीला गौणत्व देण्याचं कारण सत्ता संबंधांवर आधारित आहे असं त्या म्हणतात. साहित्य, वृत्तपत्र या सगळ्यामधून मांडलेले दुर्गुणी स्त्री चित्रणामुळे ताराबाई असमाधानी होत्या. एखाद्या स्त्रीवर पुरुषाकडून अन्याय होतो पण दोषी मात्र स्त्रीला ठरवलं जातं अशी जी वर्णनं येतात साहित्यात किंवा वृत्तपत्रात, त्यामुळे ताराबाई शिंदे या असमाधानी आहेत. स्त्रीच्या वर्तनाबाबत घालून दिलेले नियम, त्यांना प्रोत्साहन देणारा शास्त्राधार, यामुळे स्त्रियांना आणि पुरुषांना वेगळा न्याय का, हा ताराबाई शिंदे प्रश्न विचार. त्या ऋषीमुनीवर देखील टीका करतात. कोणी हरणीचे पोटी झाले तर कोणी काणे शृंग ऋषी, कोणी पाखराचे पोटी झाले ते भारद्वाज, कोणी गाढवीचे पोटी झाले ते गर्भ ऋषी किंवा गर्दभ ऋषी, गायीची पोटी झाली ते वृषभ ऋषी. तेव्हा त्यांनी आपले पशुप्रमाणे लिहून ठेवले. झाले ते गेले करून, पण निस्तार न आलं स्त्रीच्या कपाळी. बघा कोणकोणते ऋषी कुणाकोणाच्या पोटी जन्मले. अहो, पतिव्रता धर्म पालनासाठी धर्मग्रंथामध्ये सीता असेल, द्रौपदी असेल, वालीची पत्नी असेल तारा, सत्यवती असेल, अशा स्त्रियांची उदाहरणं दिली आहेत. यावर ताराबाई या पुराणातील दाखल्यावर कठोरपणे टीका करतात आणि त्या म्हणतात श्रीधर स्वामींनी लेखणीचे 2 टोक अधिक मारले, म्हणजे 2 गोष्टी अधिक लिहिल्या श्रीधर स्वामींनी. देवांनी केले त्याला काही हरकत नाही, मानवाने तसे करू नये, पण स्वामीला तेव्हा एवढे कसे नाही कळले की हा कित्ता पुढे सारे वळण सुद्धा वळवितील, हे पुढे असंच लिहितील, पुढे असंच समजतील, हे काय त्यांना माहिती. पारंपरिक धर्मग्रंथानुसार ज्या स्त्रियांना पतिव्रता मानण्यात आले त्या व्यभिचारी अनेक विवाह करणाऱ्या होत्या, तरीही त्यांना देवी मानण्यात आले. तर मग सर्वसामान्य स्त्रियावर हा अन्याय का? व्यभिचारिणी असली तरी तिला पतिव्रत्य तुम्ही मानलं, पण वर्तमानातल्या एखाद्या व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला तुम्ही मानता का? हा प्रश्न त्या करतात ताराबाई. शास्त्रकर्त्यांनी स्त्रीविरोधी शास्त्रे रचून देवादिकांच्या उदाहरणांनी पुरुष वर्तनाचे समर्थन केले आणि हे पाहून ताराबाई शिंदे शास्त्रकर्त्यावर राग दर्शवतात. आपल्या आचरणाने देवांनीही पुरुषांना साथ द्यावी याविषयी ताराबाई देवांची कानउघडणी करतात. हे जे पुस्तक आहे ना स्त्री पुरुष तुलना, हे प्रामुख्याने स्त्री पुरुष भेदभाव करणाऱ्यावर किंवा त्या प्रवृत्तीवर, स्त्रियावरील अन्याय अत्याचार या सगळ्यावरचं ते भाष्य करणारं पुस्तक आहे. त्याचबरोबर सामाजिक राजकीय भान देखील अतिशय चांगलं ताराबाई शिंदेंना होतं. त्या ग्रंथांच्या आधारे आपणाला कळतं, या पुस्तकाच्या आधाराने कळतं. भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजी राजवटीचं जे काही चांगलं वाईट वर्तन असेल किंवा जे काही त्यांचे परिणाम चांगले वाईट असतील त्या एकीकडे विषद करतात, तर दुसरीकडे ब्रिटिशांचे अनुकरण न करण्याचाही सल्ला
त्या आवर्जून देतात. त्या इंग्रजांचं समर्थन करतात असं नाही, पण त्यांनी जे शिक्षणाच्या संदर्भात स्त्रियांना म्हणजे संधी दिली त्याबाबत ती देखील बोलतात. पण सदा सर्व काळ इंग्रजांच्याही अधिपत्याखाली आपण पारतंत्र्यात राहावं असंही त्या मान्य करत. अशा आशयाचं भाष्य ताराबाई शिंदे करतात. यानंतरच्या तासात आपणाला इंग्रजी राजवटीतला जो विचार आहे ताराबाईंचा किंवा इंग्रजांचा तो पाहायचा आहे आणि नंतर या भागाचा आपण समारोप करणार आहोत. आज आपण इथे थांबूया. बाकी पुढचा भाग मी तुम्हाला नंतरच्या तासाला सांगतो. ठीक आहे.